काही पथ्य बघूया. पथ्य: जुना तांदूळ, जव, गहू, मूग, दुधी भोपळा, गंगाफळ, डाळिंब, आवळा, गाईचे दूध, गाईचे तूप, खडीसाखर व नारळ पाणी. अपथ्य: मसाल्याचे पदार्थ, तेलकट अन्न, उडीद, कुळीथ किंवा हुलगे, बेसन, दही, गूळ, बटाटी व वांगी. काही मेडिसिन सुद्धा आहे जे तुम्ही ऐकले असतील. कामदुगा रस, सूतशेखर रस, ह्या काही औषधं तुम्ही ऐकली असतील. पण लक्षात ठेवा, कोणतेही औषध फक्त ऐकून किंवा गुगल सर्च करून घेऊ नका. त्याचं रिझन हे की माझ्यासाठी जे औषध उपयोगी ठरेल ते तुमच्यासाठी ठरेल असं नाही. का? कारण माझी प्रकृती वेगळी, माझं वय वजन हे वेगळं, तुमची प्रकृती वेगळी, तुमचं वजन वेगळं, तुमचं वय वेगळं. ह्या सगळ्या पॅरामीटर्सला बघून डॉक्टर तुमचं साठी योग्य व उत्तम ते औषध निवडतात. पण तुम्ही जर मनाने औषधं घेतले तर त्याचा उपाय मात्र एवढा होणार नाही. नेहमी कोणतेही औषध विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेऊ नका. तुमच्या जवळच्या क्लिनिकमध्ये व्हिजिट करा, त्यांना कन्सल्ट करा, त्यांच्याकडनं मेडिसिन लिहून घ्या आणि मगच घ्या. किंवा तुम्हाला जर माझ्याकडनं कन्सल्टेशन पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला उत्तर नक्कीच देईल. जर या उपाययोजनेने तुम्हाला फरक पडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा.